बघा, शंकर भगवानांची उपासना केल्याने सगळ्या ग्रहांचे दोष नाहीसे होतात. श्री स्वामी समर्थ. छायांक ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्रीविषयी माहिती जाणून घेणार आहोतच, पण त्याचबरोबर शिवशंकराचा आणि आपल्या ग्रहांचा काय संबंध आहे आणि ते ग्रह जर तुम्हाला जर दूषित झाले असतील किंवा त्या ग्रहांचा तुम्हाला जर काय वाईट परिणाम होत असेल तर तो आपण कसा कमी करू शकतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्र. तर दर महिन्याला ही शिवरात्र येत असते. कधी तर अमावस्येच्या आदल्या दिवशी वंद्य चतुर्दशीला, म्हणजे कृष्ण पक्षातील चतुर्दशीला ही शिवरात्र दर महिन्याला असते. पण महाशिवरात्र माघ महिन्याच्याच शिवरात्रीला का म्हटलं आहे? ही शिवरात्र जी आहे ही शंकराला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी म्हणजे माघ चतुर्दशीला हा चंद्र अत्यंत क्षीण होत जातो आणि हळूहळू अदृश्य होण्याच्या अवस्थेत असतो. ही अवस्था अहंकाराचा क्षय आणि अंतर्मुक्तेचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी शिवपूजा केल्यास विशेष महत्त्व आणि अत्यंत चांगले फळ मिळते. कधी कधी ही चतुर्दशी म्हणजे समजा त्रयोदशी, आता यावेळेस आपण बघितलं तर सूर्याने बघितलेली त्रयोदशी असते आणि संध्याकाळी चतुर्दशी दुपारी सुरू होत असते. तर जी निशित काळात चतुर्दशी असते ती आपण धरतो. जसं आपण पौर्णिमा कसं चंद्राने बघितलेली बघतो, तसंच त्याचप्रमाणे निशित काळातील शिवरात्री आपण पाळून रात्रीची चतुर्दशी जी असेल तेव्हा आपण महाशिवरात्री करतो. बघा, शंकर भगवानांचं काम काय तर विनाश करणे, म्हणजेच नकारात्मकतेचा नाश. म्हणजे या काळात जर तुम्ही पूजा केली तर तुमच्या सगळ्या पापांचा नाश होईल, नष्ट होतील सगळी पापं. आता काही लोक म्हणतील आम्ही पापं करतो का, तर कळत न कळत आपल्याकडनं कोणाचं तरी मन दुखावलं जातं, आपल्याकडनं कोणाला तरी काहीतरी बोललं जातं किंवा काय, कळत न कळत सगळ्यांकडनं पाप होतच असतं. त्यामुळे शंकराची उपासना केलेली कधीही चांगली. जेवढा जास्त तुम्ही या दिवशी जप कराल तेवढं तुम्हाला वर्षभराची एनर्जी मिळेल. मंत्र उपासना करा, अभिषेक करा, तुम्हाला जे जमेल दान करा. बघा, शंकर भगवानांची उपासना केल्याने सगळ्या ग्रहांचे दोष नाहीसे होतात. ते कसे? तुम्ही शंकर भगवानांच्या डोक्यावर बघितलं तर चंद्र आहे. चंद्र काय करतो तर मानसिक ताण कमी करतो, तुमची मानसिक स्थिती चांगली ठेवायला मदत करतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर गळ्यामध्ये त्यांच्या काय आहे तर नाग आहे. नाग म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे राहू केतू. मग हे राहू केतूचे दोष म्हणजे जेव्हा तुम्ही अभिषेक करता शंकराला पिंडीवर, तेव्हा तुमचे हे राहू केतूचे दोष सुद्धा नष्ट होतात. या दिवशी विशेष करून तुम्ही काळे तिळाने अभिषेक करा शंकराच्या पिंडीवर, म्हणजे काल सर्प दोष जर असेल तर तो सुद्धा कमी होईल. शंकराच्या पिंडीजवळ एक नारळ ठेवा, एक मूठभर गहू ठेवा. असं सुरुवात करा महाशिवरात्रीपासून आणि 5 सोमवार करा. तुमचा काल सर्पदोष नाहीसा नाही झाला तर मला सांगा. हा खूप चांगला उपाय आणि मी भरपूर लोकांना दिला आणि खूप चांगला रिझल्ट आहे याचा. शंकराची ओम नमः शिवायचा जप केला तरी सुद्धा राहू केतूवर नियंत्रण तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर काय तर गंगा पण जलतत्व आहे. गंगा पूजन आपण जेव्हा करतो म्हणजे काय तर गुरु चांगला करतो आपला. पवित्रता आहे गंगेमध्ये, सात्विकता आहे, तर त्यामुळे गुरु सुद्धा तुमचा चांगला होतो. त्याच्यानंतर गंगेकडे काय आहे कर्मशुद्धी म्हणजे काय तर शनी आहे, तर शनी सुद्धा तुमचा चांगला होतो. या सगळ्या गोष्टी आहेत ना, या आपण सुद्धा ओळखता आलं पाहिजे. शंकर भगवानांकडे जे काही आहे ते सगळं आपल्याला आशीर्वादाच्या रूपाने हे मिळणार आहे या महाशिवरात्रीला. ह्या काय प्रत्येक शिवरात्रीला हे आपल्याला जर तुम्ही केलं, प्रत्येक दर महिन्याच्या शिवरात्रीला जर तुम्ही पूजा केली तर तुमच्यासारखं सुखी कोणी नसेल. बघा, प्रत्येक वेळेस पैशात सुख मानू नका. काही गोष्टी असतात, आत्ता लोकांकडे पैसा आहे पण सुख नाही आहे, भरपूर अडचणीत आहेत सगळी लोक. भरपूर क्लायंट असे आहेत की भरपूर पैसा असून सुद्धा ते समाधानी नाही आहेत, सुखी नाही आहेत. तर असा एकमेव देव आहे, साधा सरळ उपासना आहे आणि ती केल्याने निश्चित तुमच्या आयुष्यात बदल तुम्हाला हळूहळू दिसणारच आहे. राहूला प्रत्येक जण दोषी ठरवतो, पण राहू एवढा चांगला सुद्धा कोणी नाही आहे. कसं आहे की राहू उपासना तुम्ही जर केली तर ती अत्यंत फलदायी होऊ शकते. जसं शनी तुम्हाला श्रीमंत बनवतो तसा राहू सुद्धा रातोरात तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस पापग्रहांना वाईट बोलून चालणार नाही, तर
त्यांना जर तुम्ही त्यांची उपासना व्यवस्थित पद्धतीने केली तर नक्कीच ते तुम्हाला चांगल्या मार्गाला सुद्धा नेऊ शकतात. त्याच्यानंतर आपण बघूया त्रिशूळ. तर हा त्रिशूळ काय आहे तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी 3 टोकं आहेत ती, आणि ही 3 टोकं म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य काळ आहेत, आणि हे सत्व, रज आणि तमोगुण आहेत. तर हे सगळं ओळखायला शिका, म्हणजे आपोआपच तुम्हाला या गोष्टी कळत जातील, सुटत जातील, तुमचे प्रश्न जे आहेत ते सुटत जातील. त्याच्यानंतर नंदी आहे बघा. तो नंदी काय आहे, शंकराचं वाहन जे आहे आपण नंदी म्हणतो. तर नंदी पैसा आहे, शुक्र आहे. ऋषभ म्हणजे काय, बैल. आता तुम्ही शेअर मार्केटवाल्यांना जर बघितलं तर त्यांच्या टेबलवर काय असतं, नंदीच असतो, बैल असतो, शुक्र असतो, स्थिरता आहे. तर त्यामुळे नंदी तुम्ही सुद्धा बुल बोलतात त्याला, है ना. तर तो तुम्ही जर बघितलं शेअर मार्केटवाले की बुल ठेवतात आपल्या टेबलवर, तो त्याच्यासाठीच ठेवतात की स्थिरता यावी, स्थैर्य यावं, आर्थिक स्थिती सुधारावी त्यासाठी. तर असे छोटे छोटे उपाय आहेत ते करून बघा. जर तुम्हाला शनिदोष कमी करायचा असेल किंवा तुमचे कोणते दोष असतील, तुम्हाला वाटत असेल बाहेरची बाधा आहे, तर काळे तीळ पाण्यामध्ये टाकून त्याच्याने अभिषेक करा शंकराला. त्याच्यानंतर तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर गंगाजल आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद, मी बोलत नाही भरपूर सगळं टाकायला. सगळ्यात महत्त्वाचं पाणी आहे. पाण्यात जेवढी म्हणजे म्हणतात ना, सगळ्यात महत्त्वाचं काय तर दूध वगैरे याच्या अभिषेकापेक्षा पाण्याने केलेला अभिषेक शंकराला कधीही चांगला. तर तो करा आणि बघा काय फळ मिळतं ते. महाशिवरात्री महत्त्वाची काय आहे तर या दिवशी शिव आणि शंकर म्हणजे शिव आणि शक्ती एकत्र झालेले आहेत. त्यामुळे शिवपार्वतीचा विवाह दिन म्हणून सुद्धा हा खूप पवित्र असा हा दिवस आहे. त्याच्यानंतर याच दिवशी शिवलिंग प्रकट झालेला आहे, म्हणून सुद्धा हा दिवस अत्यंत शुभफलदायी आहे आणि उपासनेसाठी चांगला आहे. त्याच्यानंतर हा दिवस आत्मशुद्धी आणि उपासनेसाठी सुद्धा खूप चांगला मानला गेला आहे, कारण की या दिवशी केलेली उपासना हजारो पटीने फळ देते असं म्हणतात. त्यामुळे हा दिवस वाया घालवू नका. सगळ्यांनी ओम नमः शिवाय आणि ओम ह्रीम सांब सदाशिवाय नमः या मंत्राचा जेवढा जास्त जमेल तेवढा जप करा आणि काय रिझल्ट मिळतोय तो मला कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद. असेच आपले चॅनल पाहत चला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर तुम्हाला रोजचे उपाय बघायचे तर आपलं इंस्टा आणि फेसबुक पेज फॉलो करा, आणि मोठे व्हिडिओ बघायचे असतील तर आपलं यूट्यूब चॅनल फॉलो करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.